हाय गायज, वेलकम आहे तुमचं इराच्या ब्लॉगमध्ये. सो आज आम्ही केलं इराचं कन्यापूजन करण्यासाठी आम्ही तिचे मस्त असं रेडी झालं सर्वजण. तिला पण रेडी केलं छान आणि मस्त थोडंसं असं छान असं डेकोरेशन केलं. पाय धुण्यासाठी प्लेट वगैरे आम्ही असं डेकोरेट केलं होतं रिअल फ्लावर्सने आणि त्यामध्ये तिचे पाय धुतले तिच्या डॅडूने. नंतर पायाची मस्त पूजा केली. रेड कलरचं असं कुंकू लावलं होतं तिच्या पायाला. खूप छान दिसत होते तिचे छोटे छोटे पाय मस्त असे आणि तिलाही वेगळं वाटत होतं. आणि तिचे एक्सप्रेशन बघा तुम्ही कसे चेंज होत आहे. मध्येच कन्फ्यूज होते, मध्येच हसते, मध्येच रडते पण आहे, कारण तिला डोक्यावरती काहीच पाहिजे नसतं. तिला आम्ही एवढे सारे बेल्ट वगैरे घेते पण तिला ते 10 ते 5 मिनटानंतर काढायचं असतं. सो आम्ही तिला गजरा पण लावला आहे पुढे बघा तुम्ही. मग असं छान असं पूजा केली आम्ही तिची आणि पूजा करताना ती पण छान बसली होती, रडत नव्हती. नंतर मग खूप जास्त वेळ झाला, सर्व पूजा करायला लागले तेव्हा थोडीशी रडली ती. पण मग तिला असं वाटत होतं की मला आता या एका जागेवरती बसू शकत नाही, म्हणून ती रडत होती ॲक्च्युअलमध्ये. पण छान रिस्पॉन्स केला तिने. नंतर अशी पूजा झाल्यानंतर ती सारखी त्या प्लेटमधनं पाय काढायची की तिला असं वाटायचं का असं चालू आहे, काय चालू आहे काहीच समजत नाही, पण बघत होती काहीतरी चालू आहे. अशी मस्त छान पूजा करू दिली तिने. नंतर डॅडूने केली, मम्माने केली. असं तिला ओढणी पण नको होती ती आणि गजरा तर बिलकुल लावू दिला नाही. मी 2 वेळा ट्राय केला पण तिने काय लावून नाही दिलं. नंतर तिला प्रसाद दिला, त्यामध्ये खीर, चणे आणि पुरी आणि हे होतं वडा. आणि असे सर्वांनी तिच्यासोबत फोटो सेशन केलं. मस्त असं पूजन झालं आणि आमचा दिवसही छान गेला. सो असंच मस्त मस्त तिचे शूट केलं आणि असं आमचा संध्याकाळ झाल्यानंतर जेवण झालं आणि इरा नंतर झोपली. तो काय स्टे ट्यून.